तर कोकणातही अवकाळी पावसाची हजेरी बघायला मिळाली। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडला आणि या अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू बागायतदार सध्या चिंतेत सापडले आहेत। तर कोकणातही अवकाळी पाऊस सुरू झाल्याचं बघायला मिळालं। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही भागात हा अवकाळी पाऊस झालेला आहे आणि साहजिकच त्यामुळे आंबा आणि काजू बागायतदार यांचं प्रचंड नुकसान सुद्धा होण्याची शक्यता आहे आणि आंबा आणि काजू बागायतदार यामुळे चिंतेत सापडले। आपण दृश्य बघू शकतो, काल सायंकाळपासून खरं तर कोकणात ही पावसाची हजेरी आपल्याला बघायला मिळाली। त्यामुळे नागरिकांची सुद्धा तारांबळ उडालेली होती। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी सुद्धा चिंतेत सापडलेले आहेत, कारण आंबा आणि काजू बागायतदार यामुळे या अवकाळी पावसामुळे चिंतेत सध्या सापडले आहेत। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उमेश भुसडे सध्या आपल्या सोबत आहेत। उमेश, आपण ही दृश्य बघतोय, खरं तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये ही अवकाळी पावसाची हजेरी आपण बघू शकतोय। त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांचं यामुळे मोठं नुकसान होण्याची सध्या शक्यता दिसते। काय सध्याची परिस्थिती तिथली? निखिल गौरी, आपण पाहिलं की सिंधुदुर्गामध्ये काल सायंकाळी पाऊस सुरू झाला। दोडा मार्ग आहे, सावंतवाडी आहे, कणकवली आहे, कुडाळ या सर्व तालुक्यांमध्ये विविध गावांमध्ये पाऊस सुरू झाला। तब्बल 1 ते 1.5 तास हा पाऊस पडत होता। विजांचा कडकडाट होता, विजांचा लखलखाट असा, ढगांचा गडगडाट होता आणि त्यामुळे सोसाट्याचा वारा आला आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं। काही जे ऊस शेतकरी आहेत, तसंच केळी शेतकरी आहेत, तसंच आंबा काजू बागायतदार आहेत, या सगळ्यांच्या पिकांमध्ये काहीसे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कारण अचानक सिंधुदुर्गाच्या या वातावरणात बदल होत आहे। सकाळची थंडी असते, दुपारचं अचानक कडाक्याचं ऊन असतं, 38 ते 35 डिग्री सेल्सिअस तापमान असतं, संध्याकाळी अचानक पाऊस येतो आणि त्यामुळे कुठेतरी वातावरणात बदल झालेला दिसतो आहे। या वातावरणाच्या बदलामुळे शेतकरी चिंतित आहेत, कारण आंबा असेल, काजू असेल, फणस असेल, ह्या जो पीक आहे हे आता सध्या येतं आहे आणि याच्यावर परिणाम होतो आणि त्यामुळे कुठेतरी शेतकरी चिंतेत म्हटला जातो। पण या अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणामध्ये एक गारवा निर्माण झालेला आहे। काहीचं तापमान जे 34 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त होतं ते थोडंसं थंड वाटत आहे आणि त्यामुळे कुठेतरी एक वातावरणात गारवा निर्माण झालाय। पण अचानक ह्या झालेल्या बदलामुळे कुठेतरी सर्वसामान्यांचे जनजीवन थोडंसं विस्कळीत होताना पाहायला मिळतं आहे। कारण पाऊस आल्यानंतर शेतकऱ्यांचं जे नुकसान होतं आहे किंवा शेतकऱ्यांवर कीड रोग याचा प्रादुर्भाव होतो, त्यांच्या फळपिकावर होऊ शकतो, त्यामुळे कुठेतरी चिंतेची बाब म्हणावी लागेल एकंदरीत। हो, नक्कीच उमेश, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघू शकतो अवकाळी पावसाची ही दृश्य। खरं तर काल सायंकाळपासून कोकणामध्ये या अवकाळी पावसानं हजेरी लावलेली होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं यामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। विशेषतः खरं तर आंबा आणि काजू बागायतदार हे चिंतेत सापडण्याची शक्यता आहे।